पाण्याचा निचरा हो जास्त चिखल होते जाताना. शौचालयाची नाही सोय नाही. लेडीजची फार अपघात आहे. लेडीजला इकडे तिकडे जावं लागतं. शौचालय नाही. उत्तर संडास लगीवीला बाया माणसाला एवढंच मागतोय. आम्ही काय करतो मागतोय दुसरं लय अडचण आहे, फार अडचण. जाता येता प्रत्येक जणाला सांगायला लागतंय गाडी घेऊन जाताना हळू जावा नाहीतर पडते तेच. आम्ही गेलोय तरी पण 7-8 वर्ष झालं असंच आहे इथं. नमस्कार, मी समाधान मानसळे, येडे माझा आणि लोकमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण पंढरपूरमध्ये या ठिकाणी मार्केटमध्ये आहोत आणि येथील काही लोकांचे प्रश्न आहेत, जे या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्याचं प्रमुख जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सगळी गोळा झालेली आहेत. आणि बघितलं तर आता पावसाळा चालू होते, तर पावसाळ्याच्या अनुषंगाने बरेच काय प्रॉब्लेम असतात, त्याच्या अनुषंगाने कदाचित हे एकत्रित आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं काय काय समस्या आहेत किंवा काय नाहीत तर आपण ते बघणार आहोत. तर या ठिकाणी विक्रम शिरसट देखील या ठिकाणी आलेले आहेत, तर आपण ते संवाद साधतो. काय प्रॉब्लेम काय नेमकं काय झालं? बहादुले चौक ते सोमानी पेट्रोल पंप हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्यावरती भाजी विक्रेते लोक आहेत, नागरिक आहेत, इथं व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू होतील. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय या लोकांचे हाल होत्या. त्यातून चिखलातून मार्ग काढून या भाजी विक्रेत्यांना भाजी विकावं लागते, नागरिकांना चिखलातून ये जा करावं लागतंय. तरी नगरपालिका प्रशासनाला, मुख्य अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी ह्या रस्त्याचा प्रश्न लवकर सोडवावा आणि पाणी जे साठून ह्या पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने नगरपालिकेने करून घ्यावा. तुमचं काय मत आहे? काय पाण्याचा निचरा हो जास्त चिखल होते जाताना. काय काय समस्या काय वाटत? बोला त्याला काय नाही. पाणी साठतंय, चिखल होतोय, लोकांची सोय होत नाही. भाजी विक्रीला आम्हाला बसता येत नाही, लोक येत नाहीत, घाण वस्तू म्हणून घेत नाहीत. काय नाही, एवढी सोय करून दिली तर बस झालं. शौचालयाची नाही सोय नाही. लेडीजची फार अपघात आहे. लेडीजला इकडे तिकडे जावं लागतं. शौचालय नाही. काय पावसाळ्यात काय प्रॉब्लेम? पावसाळ्याचा प्रॉब्लेम म्हणजे पाणी जे येते वरून जे पाणी येते पूर्ण पाणी येतं. पाणी खालीच जात, इथंच थांबतं. इथं थांबले पूर्ण पाणी आले की तिथे चिखल होते. चिखल झाले गिरायक येतच नाही, पब्लिक येताच येत नाही ना. इकडून यावं तर तिथं पाणी साठतंय, इकडून ते चिखल साठतंय. याच्यामुळे मधले लोक तशीच पडते, दुकान बंद राहते. तर या ठिकाणी बघितलं तर मला सांगा की आता हे जे काय सगळं सर्व जी काय प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल कुणाला काय तक्रार वगैरे केली? त्याच्या आधी तक्रार भरपूर झाली आहे. जी मध्ये पाणी साठतं त्याच्यामध्ये कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी साठतं. त्याच्या संदर्भात सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत. त्याचा नियम म्हणून त्यांनी फक्त ड्रेनेज एक काढलेलं आहे, ती फुटलं होतं. कितीतरी दिवस लोक त्याच्यावरनं गाडी जात होती, तर जखमी झालेले लोक. ह्याच्यामध्ये आपण खूप वेळा सांगितल्यानंतर तिथे एकदा ड्रेनेज झालेलं आहे, पण अजूनही पूर्ण पाण्याचा निचरा होत नाही. पाणी एकदम साठून जातं, चिखल होतो, गुडघ्या एवढं पाणी. कंप्लीट गाडी जाणं अवघड आहे. त्यात ही कंडिशन सध्या बाजाराची आहे. काय काय समस्या तुमची? काय वाट करायची, रोड चांगला करायचा, उत्तर संडास लगीवीला बाया माणसाला एवढंच मागतोय. आम्ही काय करतो मागतोय दुसरं लय अडचण आहे, फार अडचण. काय काय अडचण आहे तिथं? पाणी लय साठतंय इथं. जाता येता प्रत्येक जणाला सांगायला लागतंय गाडी घेऊन जाताना हळू जावा नाहीतर पडते तेच. आम्ही काय तर त्याला असं लावतो, मग तेव्हा मग ते लोक जातात तिथनं अडचणीतनं. इथनं चेंबर मध्ये डायरेक्ट पडते तेच गाड्या घेऊन. आणि आमची सुद्धा असं पाऊस आलं की कॅरेट घेऊन उचलून बाजूला ठेवायला लागते, ते सारखं उचलायला लागतंय. खाली सगळं पाणीच होतंय. किती वर्षापासून करता हे असं? ही लय तरी पण 7-8 वर्ष झालं असंच आहे इथं चिखल. 7-8 वर्ष झालं. पाणी ह्याच्यावर जातंय माळव खालनं, मग दुसरं काय नाही. आणि बायांची काही सोय नाही. बसायची सोय नाही आणि सगळं माळव्याखाली पाणी जाते. त्यामुळं घाणीमुळे माळवं घ्यायची माणसं म्हणजे माळवं घेतच नाहीत, घाण पाणी येते म्हणून. एवढी आता महिला नगराध्यक्ष आहेत, त्यांना काय तक्रार केली का महिलांबद्दल? नाही, अजून कोणी काही तक्रार नाही. काय बोलला का नाही त्यांना? काही जाऊन कोणच नाही कधी काय बोलले. कधी आलते का महिला नाही, तर कोणच आले. केंद्रामध्ये काय नगरपालिकेमध्ये गेलता काय? हा, मी 2 वेळा गेलती ना. दखल घे अर्ज दिलता, जाऊन आलतो, त्यांनी दखल घेतली नाही काय सुद्धा. नळ फुटलाय तिथं, माझ्यासारखं पाणी तिथं समोर आहे, टाच चावाले तेव्हा पाक सगळं. आम्हाला दखल घ्यावं, आमचं काय एवढंच म्हणणं आहे, दुसरं काय. महिला